साथ सावधान हो गए, सावधान। एक साथ विश्राम होगा, विश्राम। एक साथ सावधान होगा, सावधान। हा चला आता आपण ग्राउंडवर आलेलो आहोत ना। हा आता अपूर्णांक आपण शिकलेले आहोत। तर इथं आपण ग्राउंड मध्ये जे लादे आहेत बसवलेले त्याच्यामध्ये कुठं अपूर्णांक आपल्याला दिसतंय का बघायचा आहे। इथं बघा तुम्ही एक काय आहे, वर्तुळाकार लादी बसवलेला आहे। एक पूर्ण वर्तुळाची एक लादी आहे ना। मग अशा अनेक लाद्या इथं बसवलेल्या आहेत बघा, वर्तुळ पूर्ण आपण केलेलं आहे। तर एक पूर्ण आहे, किती आहे, एक पूर्ण। त्याच्यासारखाच दुसरा आल्यावर ह्याला काय म्हणायचं, दोन पूर्ण, हे तीन पूर्ण, चार पूर्ण, पाच पूर्ण, सहा पूर्ण, असे पूर्ण काही काढलेले आहेत आणि त्यातील काही भाग आपण रंगवलेले आहेत। तर आपण आता ह्याला अपूर्णांक कसं शोधता येईल ते बघणार आहोत। तुम्हाला माहित आहे ना, अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो। अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो। आता एक पूर्ण आहे, हा किती आहे, एक पूर्ण। चला इकडं एक किती आहे, हा पूर्ण आहे ना, पूर्ण एक दिसतो ना। आता बघा त्या पूर्णाचे आपण दोन भाग केले, किती, दोन, एक वरचा भाग एक खालचा भाग। हे बघा इथं ह्याच्यासारखं दिसतंय की नाही, तो दिसतोय की नाही। हा मग एवढ्या भागाला या पूर्णाच्या तुलनेत किती म्हणायचं, अर्धा। किती म्हणायचं, अर्धा। हे बघा ह्याचा दोन भाग केलेले समान आणि त्याच्या सारखा दिसणारा एक भाग इकडे आपल्याकडे आहे, तर ह्याला काय म्हणायचं, ह्याच्या तुलनेत ह्याला म्हणायचं अर्धा। ह्याच्या तुलनेत ह्याला म्हणायचं अर्धा। आता बघा इथं पण आपण दोन समान भाग केलेले आहे, वरचा एक आणि खालचा एक। ह्याच्यातलं ह्या निळ्या कलरने रंगवलेला एक भाग, मग ह्याला किती म्हणायचं, अर्धा। ह्याला किती म्हणायचं, अर्धा। मग लिहिताना काय म्हणायचं, आपण लिहिताना नेहमी पूर्णाचे किती तुकडे केले, चार तुकडे केले होते। हा पूर्णाचे किती तुकडे केले, चार तुकडे केले। मग त्याच्यासारखे किती रंगवलेले आहेत, आपण दोन रंगवलेले आहेत। म्हणून ह्याला कसं लिहायचं, 2/4, 2/4। आता हे झालं चार तुकडे। समजा आपण दोनच तुकडे केल्याचे, दोनच, इकडचा एक इकडचा एक, तर ह्यालाच कसं लिहिता येईल, एकूण तुकडे किती केले, दोन, वरचा एक आणि खालचा एक। त्याच्यातला रंगवले किती, कसा रंगवला, आता एकच रंगवलेला आहे। मग ह्याला कसं वाचायचं, 1/2। जर दोन तुकडे केलं तर कसं लिहावं लागेल, 1/2। जर आता आपण चार तुकडे केले, किती, चार तुकडे झाले, चार। मग अर्धा घेताना आपल्याला दोनच भाग घ्यावा लागेल, म्हणजे इकडचा एक भाग इकडचा एक भाग। मग इकडच्या एक भागात किती तुकडे झाले, लहान दोन तुकडे झाले, म्हणून इथं किती आलेलं आहे, दोन। आणि एकूण छोटे तुकडे किती झाले, चार, म्हणून इथं काय आलेलं आहे, चार। म्हणजे 1/2 म्हणजे सुद्धा एवढा रंगवलेला भाग आहे, 2/4 म्हणजे सुद्धा एवढाच रंगवलेला भाग आहे। वाढलंय का, नाही। म्हणजे ह्यालाच म्हणायचं सममूल्य अपूर्णांक, ह्यालाच म्हणायचं सममूल्य अपूर्णांक। याचा अर्थ काय, 1/2 म्हणजे सुद्धा अर्धाच आणि 2/4 म्हणजे सुद्धा अर्धाच। समजतं का, हे झालं अर्धा। आता इथं बघा एक पूर्ण आहे, सगळे पूर्ण सारखेच आहेत नाही। आता त्याच्यातले आपण इथे किती भाग केलेले आहेत, चार भाग केलेले आहेत। चौथ्या भागासारखा दिसणारा हा एक तुकडा इथं दिसतो का, हा तुकडा रंगवलेला। मग ह्याला किती म्हणायचं, पाव। ह्याला किती म्हणायचं, पाव। आणि लिहिताना कसं लिहावं लागेल बरं, 1/4। हा 1/4 म्हणजे एकूण पूर्णाचे केलेले तुकडे किती आहेत, चार। ह्यालाच म्हणायचं छेद, ह्यालाच काय म्हणायचं, छेद। मग चार तुकडे केल्यानंतर चौथ्या तुकड्यासारखा समान तुकडे झालेत ना चार, मग तो दिसणारा तुकडा एक घेतलेला आहे, म्हणून इथं काय लिहायचं, एक। मग याला रंगवलेल्या भागाला किती म्हणायचं, पाव। 1/4 लिहिताना कसं लिहितात, 1/4 म्हणजेच किती, पाव। आता बघा बरं इथं किती तुकडे केलेले आहेत,
4 समान तुकडे केलेले आहे आणि चारी सारखे चारी घेतले याच्यात, तर ह्याला काय म्हणायचं? एक पूर्ण. झाला ना एक पूर्ण. त्याच्यासारखाच एक पूर्ण इथं तयार झालेला आहे. म्हणजे चारासारखे 4 भाग आपण एकत्र घेतले तर त्यालाच म्हणायचं एक पूर्ण. त्यालाच काय म्हणायचं? एक पूर्ण. इथंपर्यंत समजलं का? बघा, एक पूर्ण तुकडा आहे का? एक पूर्ण तुकडा. मग त्याचे 2 समान भाग केला, वरचा एक आणि खालचा एक. तर त्याच्यासारख्या दिसणाऱ्या भागाला म्हणायचं ह्या पूर्णाच्या तुलनेत अर्धा. ह्या पूर्णाच्या तुलनेत अर्धा. त्याच्यानंतर बघा, इथं पण त्याच्यासारखाच दिसतोय अर्धा. इथं 4 तुकडे केले आणि एक तुकडा घेतलेला आहे, तर त्याला किती म्हणायचं? पाव. आता इथं बघा, इथंच आपण बघूया. हा पाव आहे, बरोबर? हा पाव आहे. आता न रंगवलेला भाग राहिला की नाही माझ्याकडं? हा, न रंगवलेला भाग किती आहे बघा? 3. 1 2 3. म्हणजे ह्याला लिहिता येईल 3 अंश छेद. तुकडे किती केलेले आहेत? पूर्ण 4. मग ह्या 3 अंश छेद 4 ला काय म्हणायचं? पाऊण. काय म्हणायचं? पाऊण. इथं बघा, पाऊण काय म्हणायचं याला? हा पाव आहे का नाही? हा पूर्ण आहे, बरोबर? एवढा भाग कमी आहे का नाही? किती भाग कमी आहे याच्यात पूर्ण व्हायला? 3 भाग. 3 भाग आहेत कमी व्हायला. पूर्ण व्हायला किती भाग कमी आहे? 1 भाग. 1 भाग कमी. एवढा तुकडा कमी आहे ना. हे बघ, एवढे आहेत आपल्याकडे. 1 2 3. 1 2 3. हा जर उचलून ह्याच्यात इथं ठेवला तर एक पूर्ण होईल, किंवा ह्याच्यातला एक काढला तर एवढाच भाग राहील. म्हणजे पूर्ण व्हायला 1 पाव कमी आहे. लक्षात येतं का? हे समजायला पाहिजे. पूर्ण व्हायला किती कमी आहे? 1 पाव कमी. एवढा भागात 1 पाव केला की हा पूर्ण झाला असता. पण पूर्ण व्हायला पाव कमी आहे. कमी म्हणजेच काय? उणे. कमी म्हणजेच काय? उणे. मग पाव उणे. पाव उणे. म्हणून ह्याला म्हणायचं पाऊण. म्हणून ह्याला काय म्हणायचं? पाऊण. पाऊण. ह्याचा अर्थ 1 व्हायला पाव कमी आहे. त्याच्यात पाव टाकला की तो काय होईल? 4 सारखा 4. 1 पूर्ण. किती होईल? 1 पूर्ण. आता समजा हा 1 काय आहे? पूर्ण आहे. हा 1 पूर्ण आहे का? 1 पूर्ण 4 सारखा 4. हो. त्याच्या जोडीला आपण पाव घेतला. पाव म्हणजे किती रे? 1/4. पाव म्हणजे किती? 1 अंश छेद 4. दिसतो ना? हा 1 पूर्ण आणि एवढा तुकडा. आता पूर्ण घेतला की याच्यात? हा नाही, एवढाच तुकडा घेतला. हा आणि हा, तर किती झाला? 1 पूर्ण आणि पाव. म्हणजेच कसं लिहिता येईल बघा. त्याला काय म्हणायचं अगोदर बघूया. त्याला काय म्हणायचं? 1/4. त्याला काय म्हणायचं? 1/4. हा, मग 1 पूर्णामध्ये एवढे तुकडे किती आहेत? छोटे 4 आहेत. किती तुकडे आहेत? 4 आहेत. हे एकूण तुकडे किती आहेत? 4 आहेत. म्हणजे तुकडे किती झाले बघा? 1 2 3 4. म्हणजे ह्या पूर्णामध्ये तुकडे आहेत 4. आणि तशाच तेवढ्याच आकाराचा इथं एक तुकडा आहे, 5वा आणि 1 5. मग ह्यालाच लिहिता येईल 5 अंश छेद किती केलेले पूर्णाचे आपण? 4 केलेलं आहे. म्हणून ह्याला लिहायचं 5 अंश छेद 4. ह्याला म्हणायचं पूर्णांक युक्त. कारण 1 पूर्ण झालेलं आहे आणि एक छोटा तुकडा आलेला आहे. अपूर्णांक म्हणजे काय? पूर्णाशी त्याच्याच तुकड्यांची केलेली तुलना. म्हणजे इथं एकूण तुकडे आहेत 5. समान तुकडे केले होते 4. म्हणून 1 पूर्ण 1 अंश छेद 4 म्हणजेच 5 अंश छेद 4. आणि ह्याला म्हणायचं 1/4. ह्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ह्याला म्हणायचं व्यवहारिक अपूर्णांक. व्यवहारीमध्ये पण हा कोणता अपूर्णांक आहे? अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो. कारण 4 सारखा 4 तुकडे पूर्ण झाल्यावर 1 पूर्ण होईल आणि एक एक्स्ट्रा तुकडा येईल, तो जाईल 5 अंश छेद 4. समजलाय? आता बघा, 1 पूर्ण आहे, बरोबर? आणि त्याच्या जोडीला आलेले अर्धा.
त्याच्या जोडीला किती अर्धा. एक पूर्ण आणि अर्धा त्याला काय म्हणायचं दीड. त्याला काय म्हणायचं दीड. एक पूर्ण आहे आणि अर्धा आहे ह्यालाच म्हणायचं दीड. दीड. कसं लिहिता येईल दीड. एक पूर्णामध्ये दोन दोन तुकडे केले तरी इथं एक तुकडा होईल. 1 2 हा 3 म्हणजे 3 अंश छेद 2. 3 अंश छेद 2. आता 4 तुकड्याच्या रूपात लिहावं म्हणल्यावर एकात किती होईल 4. 4 आणि ह्या अर्ध्यात किती होतील 2. म्हणजे काय लिहावं लागेल 6 अंश छेद 4. कारण अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. पूर्णाचे किती तुकडे करतात त्याच्यानुसार तिथला अपूर्णांक लिहिताना आपल्याला वेगळं लिहावा लागतं. आता इथं बघा इथला एक पूर्ण तो एक पूर्ण 2 पूर्ण झालेला आहे आणि इथं आपण पाऊण घेऊया. हा एक पूर्ण आणि हा पाऊण घेऊया. काय होईल पावणे 2. कारण 2 व्हायला परत पाव कमी आहे. एक पूर्ण व्हायला पाव कमी आहे. हा पण एक होईल आणि तो पण एक. एक आणि एक किती होतील 2. मग ह्याला म्हणायचं पावणे 2. म्हणजे ह्याचा अर्थ काय एक पूर्ण आणि पाऊण आला की त्याला म्हणायचं पावणे 2 आणि त्याच्यात परत पाव टाकला तर दोन्ही काय होतील पूर्ण 2 पूर्ण. आता समजा हा हे 2 पूर्ण आणि परत त्याच्यात एक पाव टाकला तर काय होईल 2.25. 2 पूर्ण आहेत ना आता 2.25. आता हे 2 पूर्ण आणि अर्धा टाकलं तर काय होईल 2.5. 2 पूर्ण आणि अर्धा काय होईल 2.5. हे आता 2 पूर्ण त्याच्यात परत पाऊण टाकला तर परत 3 व्हायला किती कमी आहे पाव कमी. पाव. याला काय म्हणायचं पावणे 3. पाव उणे 3 व्हायला पाव कमी याला म्हणायचं पावणे 3. असंच वाढत जाईल. परत 1.25 टाकल्या पाव टाकल्यावर काय होईल 3.25. अर्धा टाकल्यावर काय होईल 3.5. आणखीन पाऊण टाकल्यावर काय होईल पावणे 4. मग पुढं काय होईल 4. 4.25. 4. 4.5. पावणे 5. 5. 5.25. 5.5. पावणे 6. 6 असंच ते वाढत जाणार आहे. मग असं आपल्याला समजायला पाहिजे पूर्ण आणि पाव पूर्ण आणि अर्धा. किती पूर्ण आहे, किती पाव आहे किती पूर्ण आहे किती अर्धा आहे त्याच्यावरनं आपल्याला 1.25 2.25 3.25 4.25 5.5 असे अपूर्णांक सांगता येतील. आता इथं बघा इथं बघा हा एक पूर्ण आहे बरोबर. एक पूर्ण आहे. पूर्णाचे किती तुकडे केलेले आहेत 4 तुकडे केलेले आहेत. मग त्याच्यासारख्या दिसणार ह्या एका तुकड्याला किती म्हणायचं पाव. ह्याला किती म्हणायचं पाव. आणि हे 2 तुकडे एकत्र आल्यावर ह्याला किती म्हणायचं अर्धा. हे 3 तुकडे एकत्र आल्यावर ह्याला किती म्हणायचं पाऊण. आणि 4 सारखे 4 एकत्र आल्यावर त्याला किती म्हणायचं पूर्ण. पूर्ण. लक्षात येत आहे का एक पूर्ण. इकडं सारखा बरं आता बघा मजा. आता सांगा बरं हा किती आहे इथं तर अर्धा बोलले होते इथं किती आहे अर्धा. मग इथं किती आहे पूर्ण. पूर्ण. का कारण त्या तुकड्याशी ह्याची तुलना केली नाहीये. हा इथं बघा इथं पूर्ण तुकड्याचा आपण विचार केला होता. तिथं 4 भाग केल्यानंतर असे 2 भाग भेटले होते. पण आता इथं काय आहे दोन्ही भाग मिळून एक पूर्ण आहे. मग हा एवढा भाग किती होईल रे अर्धा. ही एवढा भाग किती होईल अर्धा. बघा तिथं किती झालता पाव. पाव झालता. इथं किती झाला अर्धा. अर्धा. तिथं 2 परशात हे मिळून असे तिथं किती झाले होते अर्धा. अर्धा झालता. इथं किती झालंय 1. पूर्ण झालंय. हा 1 झालंय. 1 पूर्ण झालंय. म्हणजे याचा अर्थ काय पाव नेहमीच पाव राहणार नाही. तो बदलेल. अर्धा नेहमीच अर्धा राहणार नाही. बदलेल. 1 नेहमीच 1 राहणार नाही. तो बदलेल. का अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. इथं बघा इथं असं जातं ना इकडे इकडे इथं बघा इथं मला सांगा बरं हा पर्सी किती आहे पूर्ण पर्सी किती आहे 1 पूर्ण. बघा त्या पहिल्या ह्याच्यात एवढ्याच आकाराची पर्सी होती तर काय झालं पाव.
दुसऱ्यात आल्यावर तो काय झाला? अर्धा. अर्धा. आता काय झालंय? एक पूर्ण. पूर्ण झालंय. म्हणजे पूर्ण बदलला की पाव, अर्धा, पाऊण त्याच्या तुलनेत बदलतात, हे लक्षात यायला पाहिजे. आता मला सांगा, इथं हा रंगवलेला भाग किती आहे? पाव आहे. इथं पाव आहे. बघा, पहिल्या आकृतीत हा पूर्ण पाव होता. हो. का? त्याचा एक मोठा होता. हो. एवढा चौथा भाग हा पाव एवढा झालेला होता. होता. पण इथं हा एक पूर्ण झालेला आहे ना, हा आकार इकडं काय झालेला आहे? पाव झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा हा पाव झाला होता, त्याच्यानंतर अर्धा झाला होता, आता एक पूर्ण झालेला आहे. याचाच अर्थ काय? अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. किती पूर्ण त्यानुसार अर्धा ठरतो. अर्धा ठरतो. किती पूर्ण त्यानुसार पाव ठरतो. किती पूर्ण त्याच्यानुसार पाऊण ठरतो. मग पुढचे सगळे त्याच्यानुसार ठरत जातात. म्हणून हा बदल लक्षात घेतला की तुम्हाला अपूर्णांकातून मापनाकडे जायला सोपं जाईल. कारण का? घड्याळात बघा, पूर्ण कितीचा आहे? 60चा. म्हणून तिथं पाव कितीचा होतो? 15चा. मिनिटाचा. अर्धा कितीचा होतो? 30 मिनिटाचा. पाऊण कितीचा होतो? 45 मिनिटाचा. आणि एक पूर्ण होतो 60 मिनिटाचा. तेच तर तुम्ही वस्तुमान मध्ये गेले किलोग्राम मध्ये, तर एक पूर्ण कितीचा आहे तिथं? 1000चा. किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅमचा. मग तिथं पाव किती होतो? 250चा. अर्धा किती होतो? 500चा. दिसतं नाही तर असंच आहे. हाच परिस्थितीचा तुकडा एवढाच होता, तो पाव झाला, परत एकदा अर्धा झाला, परत एकदा पूर्ण झाला. हे कशामुळे झालं? सगळं पूर्ण बदलला. भाग सुद्धा बदलले. म्हणून काल अपूर्णांकातून आपण मापनाकडे जेव्हा जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल, सव्वा तास म्हणजे एवढे एवढे मिनिटं होतात. तेच सव्वा किलो म्हणलं की एवढे एवढे ग्राम होतात. सव्वा लिटर म्हणलं की एवढा मिलीलिटर होतंय. मग तो बदलतो. का बदलतो? पूर्ण बदलला की अपूर्णांक बदल होतो. म्हणून त्याच्यातले सव्वा, दीड, 2 याचे वेगवेगळे मापन येतात. हे आपल्याला पुढच्या पिरियडला शिकायचं आहे. तुर्तास एवढं समजलं का? अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. आणि अपूर्णांक म्हणजे काय? पूर्णाशी त्याच्याच तुकड्याशी केलेली तुलना म्हणजेच अपूर्णांक आहे. हे जर 2 नियम लक्षात ठेवले तर तुम्हाला पुढचे सगळे गोष्टी करता येईल. मग सममूल्य अपूर्णांक समजेल, अपूर्णांकाची तुलना समजेल, त्याची बेरीज, त्याची वजाबाकी आणि मापनातले सगळे घटक, आणि मग दशांश अपूर्णांक पण समजायला लागेल. कारण दशांश अपूर्णांकामध्ये तुकडे दरवेळेला 10, 100, 1000 असे केलेले असतात. ते पुढच्या पिरियडला आपण बघूया. तुर्तास एवढं समजलं का? ओके, डन. पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण. मग एक पूर्ण आणि पाव, सव्वा, एक पूर्ण आणि अर्धा, दीड, एक पूर्ण आणि पाऊण, पावणे 2. कारण 2 व्हायला पाव कमी आहे. मग 2 पूर्ण, सव्वा 2, अडीच, पावणे 3, मग 3 पूर्ण, मग सव्वा 3, 3.5, पावणे 4, मग 4 पूर्ण. वाढत जाईल. समजलं का? हा, इथं ग्राउंडवर खेळताना तुम्हाला बघायचं अजून काही. बघा, इथं बघितलं तर तुम्हाला इथं परत अपूर्णांक भेटेल. हा पूर्ण पकडला तर हा पाव होईल, हा अर्धा होईल, हा पाऊण होईल आणि हा पूर्ण होईल. याला एकट्यालाच पूर्ण पकडला तर परत ह्याचे पाव आणि अर्धा वेगवेगळे येते. मग अशी एवढा मोठा पाव भेटला, पण आता तुम्ही जर ह्याला पूर्ण पकडला तर पाव एवढाच भेटेल. हा बदल का झाला? कारण पूर्ण बदलला. कारण पूर्ण बदल. समजतंय का? अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. ओके, धन्यवाद. खेळताना आणि तुमच्या आजूबाजूला कुठं अपूर्णांक भेटतंय का बघा. भेटलं की त्याच्याशी बोला, मग तुम्हाला तो सवय होईल. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या पिढीत.